जनरली असं असतं की प्रमुख पाहुण्यांमुळे कार्यक्रमाला उशीर झालेला असतो, पण आज असं आहे की कार्यक्रमाच्या आयोजकांमुळे प्रमुख पाहुण्यांना उशीर येऊन थांबायला लागला आहे. आणि असे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभणं हे आपलं भाग्य आहे. कालच अशोक बेनकळेंचं साहित्य संघाचा एक मोठा कार्यक्रम होता. ते आत्ताच अनुभव शेअर करत होते मला दातारांचा, की कार्यक्रम कालचा काय लांबला. तर म्हणे आमचे प्रमुख पाहुणे वाट बघत होते, गर्दी किती झाली आहे. मसाला किंग. पण डॉक्टर अविनाश सुपे भारतामध्ये तर गोष्ट वेगळीच आहे. मी जगातलं सांगतो, 65 जे वैद्यकीय शास्त्राचं शिक्षण देणारे शिक्षक आहेत त्यातले एक म्हणजे माझा मित्र अवि म्हणतो मी, पण अविनाश सुपे. आणि ह्यानी कुठल्या फील्डमध्ये केलं नसेल असं मला तर फील्ड काही आठवत नाही. ते हिमालयातलं ट्रॅकिंग असेल, फिल्म मेकिंग असेल, फोटोग्राफी असेल. मलुस्टेनच्या बरोबर अशोक बेनकळे, तुम्हाला तर हे माहिती आहे गोष्ट. तर असं एकही फील्ड नाही जो माणूस हुशार असतो ना तो मुळापासून आणि सगळ्यात हुशार असतो. आणि त्याला जोड तेवढ्याच हुशार व्यक्तीची. स्वाती माझी मैत्रीण आहे, डॉक्टर स्वाती सुपे. माणसं 65च्या नंतर त्यांना वाटतं आपण रिटायर झालो की ब्रह्मविद्येची माहीर झाली. आता ब्रह्मविद्या हा विषय लोकांपर्यंत पोचवणं, असे खूप कमी डॉक्टर आहेत जे पैशांच्या मागे न लागता समाजसेवा करू शकतात. त्यातले दोन्ही माझे प्रमुख पाहुणे आहेत, मित्र आहेत माझे. मी अदरवाईज अरेतुरे करतो, पण इथे फार महान व्यक्ती आहेत दोघंही, म्हणून ते आलेले आहेत. तर मी आमच्या अतिथी संपादक अशोक बेनकळेंना विनंती करतो, सर्व प्रमुख लोकांना मंचावर आदराने बोलवावे. अशोक बेनकळे एक साहित्यातलं मोठं नाव आहे आणि ह्या वर्षीचं दिवाळी अंक अशोक बेनकळेंनी एवढ्या उज्ज्वल साहित्यिक, नावाजलेले साहित्यिक त्यांना एकत्र आणून केलेलं आहे. त्यामुळे या अंकाचं विशेष महत्त्व आहे. बेनकळेजींना विनंती करतो
आपल्या प्रमुख पाहुण्यांना घेऊन स्टेजवर स्थानपन्न व्हावं. अशोक बेंडकळेजी. विजयराज बोधनकर चित्रकार, श्री सर्वज्ञ आणि मिसेस सर्वज्ञ, आणि माझे मित्र उपस्थित असलेले रमेश सावंत लेखक, अशोक तावडे, मिसेस तावडे आणि मित्रांनो, माझा हा दिवाळी अंकाचा संपादन करण्याचा काही पहिली वेळ नाही आहे. मी माझा स्वतःचा दिवाळी अंक 1980 साली सुरू केला होता. म्हणजे जवळजवळ त्याला 40 वर्षाहून अधिक वर्ष झाली. आणि आमचं मुंबई मराठी साहित्य संघाचं जिथं मी काम करतो तिथं आमचा साहित्य नावाचा एक अंक आहे. त्याचंसुद्धा गेली काही वर्ष मी संपादन केलं, 7 वर्ष. सध्या नाही आहे करत, पण बऱ्यापैकी संपादनाचा मला अनुभव आहे. त्यामुळे मी संपादनाविषयी नक्कीच काहीतरी सांगतो. अश्लेषा दिवाळी अंकाविषयी बोलण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात अगदी आपली दिवाळी अंकाची परंपरा आहे, मराठी परंपरा, त्याच्याविषयी जरा सांगतो. दिवाळी अंक आपल्याकडे मराठीमध्येच फक्त निघत असतात आणि ते जरा 100 वर्षाहून अधिक मोठी परंपरा आहे. जे 1909 कारमित्रांनी पहिला मनोरंजनाचा दिवाळी अंक काढला. कारमित्र हे बंगाली नाही आहेत, त्यांचं नाव आजगावकर, काशीनाथ रघुनाथ आजगावकर, आणि त्यांनी मनोरंजन नावाचा एक त्यांचं मासिक होतं, त्याचा दिवाळी अंक त्यांनी पहिल्यांदा काढला. तर अशी एक मोठी परंपरा आपल्या मराठी दिवाळी अंकांना आहे, हे मला मुद्दाम सांगायचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे तरी 350हून अधिक दिवाळी अंक दरवर्षी निघत असतात. असा कुठेही कुठल्याही भाषेमध्ये असं दिवाळी अंक एवढ्या मोठ्या प्रमाणात निघत नाहीत. फक्त माझ्या माहितीप्रमाणे बंगालमध्ये त्यांची जी देवी पूजा असते, सरस्वती पूजा असते, त्यावेळेला काही अंक निघतात, पण एवढे अंक आपल्या एवढे अंक निघत नाहीत, सातत्यानं निघत नाहीत. तर ही एक मोठी परंपरा मराठी दिवाळी अंकांना आहे. जशी मराठी नाटकांची आपल्याला परंपरा आहे, मराठी संगीताची परंपरा आहे, संगीत रंगभूमीची परंपरा आहे, तशी मराठी दिवाळी अंक ही एक मोठी परंपरा आपल्याला लाभली आहे आणि अतिशय अभिमान बाळगावी अशी ही परंपरा आहे असं मी सांगेन. अर्थात त्या दिवाळी अंकामध्ये सगळेच दिवाळी अंक खूप चांगले असतात असातला भाग नाही. काही अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे दिवाळी अंक असतात. काही दिवाळी अंक लोक जशा अपप्रवृत्ती येतात तशा काही दिवाळी अंक काहीतरी आपण काहीतरी पैसे कमवावे वगैरे अशा प्रकारे दिवाळी अंक जाहिराती मिळतात म्हणून काढत असतात. मात्र हा अश्लेषाचा दिवाळी अंक जर तुम्ही बघितलात, सातत्यानं तो दिवाळी अंक अशोक तावडे काढतायत आणि एक चांगला दर्जेदार दिवाळी अंक देण्याचा सातत्यानं प्रयत्न ते करत असतात. मी त्याच्याशी मला वाटतं गेली 3-4 वर्ष थोडा संबंधित आहे. ते म्हणजे अरविंद जोशी जे त्याचं इतर काम करतात DTPचं वगैरे, ते माझे मित्र असल्यामुळं मी त्याचा सल्लागार वगैरे ते मला लिहितात. यावर्षी आकस्मिकपणे त्यांनी मला म्हणाले की तुम्ही संपादन करायचं, अतिथी संपादन करायचं. आणि मी म्हटलं ठीक आहे करूया, मला बऱ्यापैकी तसा अनुभव आहे, तर काय मोठं हे नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये काय झालं, ती जरा सुरुवात आमची थोडीशी उशिरा झाली होती. म्हणजे दिवाळी अंकांचं एक प्लॅनिंग म्हणतात ना, नियोजन म्हणतात, ते एक साधारण 4 ते 5 महिने अगोदर करावं लागतं. मेपासून करावं लागतं प्लॅनिंग. कोण लेखक असतील, कशा प्रकारचं लेखन मागवायचं. तर ते थोडंसं आमचं यावेळेला पाऊस वगैरे खूप होता त्यामुळे थोडं लेट झालं. आणि माझं त्याच्यामध्ये 100% कॉन्ट्रिब्युशन आहे, योगदान आहे असं मी म्हणणार नाही, पण मी जास्तीत जास्त लेखक सामावून घेण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला. त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे कथा आहेत, चांगले लेख आहेत, ते आपण तुम्ही बघायला जाता, कविता आहेत. त्याच्यामध्ये 2 विशेष विभाग मी दिलेले आहेत. एक म्हणजे जन्मशतकाच्या निमित्ताने
तुम्हाला माहिती असतील अनेक साहित्यिकांच्या जन्मशताब्दी ह्यावर्षी झाल्या, आता पुढे होत आहेत. त्याच्यामध्ये जी ए कुलकर्णी यांची जन्मशताब्दी, वसंत डॉक्टरांची जन्मशताब्दी झाली, तर त्यांच्यावर लेख आहेत. नंतर शांता शेख यांची जन्मशताब्दी संपली, त्यांच्यावर लेख आहे. आणि चौथा आहे महाराष्ट्र शाहीर साबळे, त्यांची जन्मशताब्दी सध्या चालू आहे, तर त्यांच्यावर एक चांगला लेख आहे. असे 4 लेख, वाचनीय लेख ह्या दिवाळी अंकात तुम्हाला वाचायला मिळतील. आणि दुसरा एक विभाग मी केला म्हणजे एक मुलाखत, 2 मुलाखती आहेत. तुम्हाला किशोर कदम अभिनेता माहिती आहे, तो चांगला अभिनेता आहे, राष्ट्रीय पारितोषिक त्याला गेल्या वर्षी 2 मिळाली. तर त्यानिमित्तानं आमच्या पार्ल्यामधील छाया पिंगे यांनी ती जी मुलाखत त्यांची घेतली होती पार्ल्या कट्ट्यावर, तर ती मुलाखत तिने आणखी दीर्घ केली आणि ती मुलाखत अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. आणि दुसरी मुलाखत आहे ती सावनी शेंडे गायिका, ही अतिशय शास्त्रीय गायिका, तरुण अशी गायिका आहे आणि खूप चांगलं प्रगल्भ विचार तिने त्या मुलाखतीत मांडले आहेत. ती मुलाखत चित्रा वाघ, पार्ल्यामधलीच आमची एक लेखिका आहे, तिने ती मुलाखत अतिशय चांगल्या प्रकारे घेतली आणि ती मुलाखत मला वाटतं आपण जरूर वाचावी. जे काही वेगळ्या प्रकारचा विचार आपल्याला त्याच्यामधून मिळेल. तसेच माझे मित्र इथं आता जे बसले विजयराज बोधनकर यांनी पाश्चात्य चित्रकारांवर एक चांगला लेख त्याच्यामध्ये लिहिला आहे. त्यांचा खूप दांडगा अभ्यास आहे चित्रकाराचा. आपल्या कदाचित आपल्या ठाण्यातलेच आहेत, ते खूप चांगलं लेखन ते करत असतात. चित्र तर काढतातच, पण लेखन पण असं चांगल्या प्रकारे लेखन करतात. आणखी अनेक वर्षाची मैत्री आहे. माझ्यासमोर ते रमेश सावंत भेटले, त्यांनीसुद्धा एक लेख दिवाळी अंकांच्या संबंधित त्यांना जो अनुभव आला त्याच्यावर लिहिला आहे. असे चांगले लेख आहेत त्याच्यामध्ये खूप, आणि ते आपण जरूर वाचावे. त्याचं मुखपृष्ठ जे दरवर्षीप्रमाणे जे त्यांचे चित्रकार करतात त्याने अतिशय चांगल्या प्रकारे ते चित्र रेखाटलेलं आहे आणि एक अतिशय चांगला वाचनीय. काय होतं, आपल्याकडे जे दिवाळी अंक निघतात, सगळे दिवाळी अंक वाचण्यायोग्य असतातच असं मी म्हणणार नाही. काही लोक व्यावसायिक दृष्ट्याने अंक काढत असतात, नुसती जाहिराती आहेत म्हणून अंक काढतात. पण हा अंक जो आहे तो एक समन्वय दाखला आहे त्याने, म्हणजे साहित्य, चांगलं साहित्य आणि त्याच्यामध्ये इतर भाग, जाहिराती आहेत किंवा काही वाचनीय मजकूर आहे आणि दर्जेदार साहित्य, असं दोन्ही देण्याचा प्रयत्न आम्ही यावर्षी केलेला आहे. तर तो प्रयत्न आपल्याला कसा वाटतो ते आपण नक्की आपण अंक वाचल्यानंतर आम्हाला कळवा. आपल्या काही सूचना असतील त्याही जर कळवल्यात. त्याच्यामध्ये काही अनुवादित कथा आहेत, 2-3. महाश्वेता देवींची एक अनुवादित कथा आहे, मला वाटतं साधन मंटोची कथा आहे, किरण येलेनी केलेली. तिसरी कथा चंद्रकांत भोजांची आहे मला वाटतं, अनुवादित कथा चांगल्या आहेत. काही कादंबरीतला भाग आहे, जो आमचा एक मित्र अविनाश कोले यांनी त्यांच्या एक येणाऱ्या कादंबरीतला भाग दिला आहे. असं अतिशय वाचनीय असं एक साहित्य देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अर्थात अशोक तावडे साहेबांचं जर मार्गदर्शक प्रोत्साहन नसतं तर कदाचित एवढ्या लवकर आणि कारण ते केवळ अनेक दिवाळी अंक तुम्हाला मी सांगितलं नुसते जाहिरातीसाठी वाट बघत असतात. तर ते म्हणाले मी जाहिरातीसाठी कधी वाट बघत नाही, मी माझ्या ठरलेल्या काही जाहिराती आहेत ते मी टाकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी ते वेळेवर तो अंक काढला. व्यावसायिक दृष्टिकोन कुठलाही न ठेवता चांगलं साहित्य वाचकांना द्यावं ह्या हेतूने ते काढलेले काढतात. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि दुसरं म्हणजे आजच्या समारंभाला जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत, डॉक्टर अविनाश सुपे, हे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व. आणि मला भेटल्यानंतर तावडेसाहेब म्हणाले की माझे ते मी ओळखतो आमचे वर्गमित्र, म्हणलं सर ते जर आले समारंभाला तर खूप चांगलं होईल. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केली. माझी मागे 2-3 वेळा भेट झालेली आहे त्यांची. श्रीकांत मनुष्य यांच्या 1-2 कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो होतो. अतिशय नम्र लाघवी असं ते व्यक्तिमत्व आहे आणि ते ह्या समारंभाला आमच्या विनंतीला मान देऊन आले, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे.
आणि मला वाटतं आपल्याकडून या दिवाळी अंकाविषयी ज्या प्रतिक्रिया आहेत त्या जर काढल्या तर मला अतिशय आनंद होईल. मला थोडंसं लांबलेलं हे माझं मनोगत मी इथे संपवतो. धन्यवाद. बेनखळेजी, आपले अजून एक लेखक मित्र जे चांगले मुखपृष्ठकार पण आहेत, बोधनकर मोठं नाव आहे मराठीमधलं, आणि अशोक बेनखळेंचे मित्र आहेत ते. आणि बोधनकर आज अशोक बेनखळेंच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित आहेत. बोधनकर चांगलं बोलतातही, तर त्यांचेच मित्र अशोक बेनखळे यांनी एक जे काही साहित्य निर्मिती इथं त्यांची कित्येक वर्षाची कला आहे, यावेळी त्यांनी अश्लेषा दिवाळीसाठी वापरली आहे. तर बोधनकर, आपण 2 शब्द बोलावे अशी आपणास नम्र विनंती आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय सुपे सर, सुपे मॅडम, ज्येष्ठ साहित्यिक बेनखळे सर, नुकतीच ओळख झाली मिस्टर मिसेस सर्वदे सर, आणि आजच्या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा तावडे सर, जे प्रकाशक आहेत आणि संपादकही आहेत. आणि आज दिवाळी अंक, आजच्या काळात दिवाळी अंक काढणं हे मोठं डेअरिंग आहे, कारण मी त्यातनं गेलो आहे. मी 2004 साली रे मना नावाचा दिवाळी अंक काढला. 2004 त्याला एकूण 13 पुरस्कार मिळाली. टाळ्या वाजवल्या. आता पुन्हा टाळ्या वाजवायला पाहिजे. 14वा पुरस्कार मला बायकोचा मिळाला आणि मी बंद केला दिवाळी अंक. शाल जोडीतनं की हे काय उद्योग चाललेत. खिशातले 1,20,000 रुपये टाकून 300 पानाचा दिवाळी अंक काढला. हे सगळे आईची कृपा. आईने हातात पुस्तक घेतलं नसतं तर मी लेखक काही झालो नसतो. म्हणजे आई उत्तम वाचायची म्हणून मी वाचायला लागलो. वाचायला लागता लेखक झालो. म्हणजे मातृकृपा काय असते त्यात हा एक प्रयोग करून बघितला. पण बेनखळे सर जसं म्हणाले की दिवाळी अंक एक तारेवरची कसरत असते, तर त्या 2 महिन्यात मला अक्षरशः व्यवसायावर तुळशीपत्र ठेवून ते सगळं करावं लागायचं. मला कौतुक वाटतं आपलं संपादक महाशयांचं. त्यांनी अनेक वर्ष दिवाळी अंक केलेले आहे. लेखकाच्या मागे लागून त्याच्याकडनं लेख काढून घेणं आणि तो DTP वाल्याला देणं हे सगळं जिकरीचं काम असतं. बरं, आता असं झालंय की घराघरात पुस्तकं हळूहळू नामशेष होत चालली आहे. जीर्णोद्धार करावा असा, घराघराचा जीर्णोद्धार करावा अशी वेळ आहे. माझ्याकडे भिंतीला लागून किमान 60-70 तरी दिवाळी अंक असावेत. बायको म्हणते ही रद्दी कशाला, ते इंग्लिश मिडियमची आहे. आता काय मुंबईत बायको इंग्लिश मिडियमचीच करावं लागतं. म्हणजे विनोद नाही, खरं आहे. गावावर आणलीत लोक म्हणतात कसं तुझं कसं निभणार इकडे. तर तिला असं वाटतं की हे रद्दीत द्यावं. मी तिला सांगितलं की दिवाळी अंक माणसाला काय देतं, देऊ शकतंय. मला अजूनही आठवतं 20 वर्षापूर्वी चंद्रकांत मधली कथा आजही माझ्या समोर आहे. 20 वर्षानंतरची. जणू काही तो आईवरचा एक लेख होता आणि मोठ्या कल्पकतेने आईचं मातृत्व ममत्व काय आहे हे सांगणारा तो लेख होता. आईचा मृत्यू होतो, तो अनेक वर्ष घर सोडून जातो आणि त्याला स्वप्न पडतात की बाळा मला वाचव, बाळा मला वाचव. आणि त्याच्या अंगावर अक्षरशः तो झोपेतून दचकून जागा होतो आणि बायकोला सांगतो की, आणि थोडंसं काही सासू सुनेसोबत वाजलेलं असतं, मुलांनी घर सोडलेलं असतं आणि बायको म्हणते जाऊ दे, त्या आईच्या मागे कशाला लागतोस. 20 वर्षांनी, थोडक्यात सांगतोय, 20 वर्षांनी तो जेव्हा गावी जातो तेव्हा घराला कुलूप असतं आणि तो कुलूप तोडतो तर आईचं जी बॉडी आहे पूर्ण सापळा कॉटवर पडलेला असतो. याचाच अर्थ की आई गेल्यानंतरही आई जिवंत असते हे त्या कथेने सांगितलं. माझी आई गेली त्यानंतर मी केस कापले नव्हते. त्या कथेचा परिणाम की मी आईच्या डोळ्यातून बघतो, आई माझ्या रक्तातून वाहते, आईने दिलेले सगळे संस्कार आहे
माझ्या 2 भावांनी कापले केस, मी नाही कापले, माझी आई माझ्या सोबत राहते. हा विचार दिवाळी अंक देऊ शकतो. तर तेव्हापासून माझा विश्वास बसला की नवोदित लेखक जास्त प्राणपणाने लिहितात, तडफेने लिहितात आणि त्यांचं वाचन आपण केलं पाहिजे. संतोष वर्धावे म्हणून आपलं नवीन लेखक आहे. मी अक्षरशः प्रेमात पडलो. मी लेखक आहे पण एक चित्रकार दुसऱ्या चित्रकारावर थोडस तिरक्या नजरेने बघतो. आईने सांगितलंय तो पण कष्ट करतोय, तुला आवडलेलं लेख कविता नेहमी त्याचं कौतुक करायचं. मी त्यांना फोन केला, म्हटलं तुम्हाला हे सुचतं कसं, कमाल आहे. म्हणजे मी चित्रकार असून मला हे म्हणजे कल्पनेचं विश्व, आमच्या कल्पनेवरतीच सगळं आमच्या घराची चूल पेटते आणि त्याच्यामुळे आमच्या घरात 30 वर्ष टीव्ही नाही आहे सर. कारण कल्पना जर गेली तर आमची चूल नाही पेटणार. त्याच्यामुळे टीव्ही हा आज नरभक्षकासारखा झालाय. टीव्ही मध्ये काय पुस्तकांनी कधी ठगवलं फसवलंय असं कधीच झालं नाही, पण टीव्ही आज ठगवायला निघालेला आहे. टीव्हीचा महाराक्षस दुसरा बाप म्हणजे मोबाईल. हे सांगण्याचं असं आहे की इतकं सात्विक आणि स्थिर असं काहीतरी देणारं दिवाळी अंकाची परंपरा जर आपल्या महाराष्ट्रात आहे तर ती आता लयाला का जात आहे याचं कारण केवळ आपण आहोत. माझी मुलगी इंग्लिश मीडियममध्ये शिकली, तिला मराठी पुस्तक दाखवलं तरी घाम सुटतो, नको बाबा मी नाही वाचत. दोषी मी आहे. कारण आता प्रचंड पैसा 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 पैसा. कालच दातार सरांचं मी भाषण ऐकलं, त्यावेळेला पैसा हे काही सर्वा नव्हे. प्रचंड पैसा कमवणारा माणूस जेव्हा म्हणतो पैसा हवा आहे, पण पैशापायी आपल्या घरातली मुलं वाचन सोडत असतील आणि मोबाईलच्या मागे लागत असतील तर आपलं कुठेतरी ते दायित्व आहे की या मुलांना कसं तरी, जसं बहिर्जी नाईक बरोबर शत्रूच्या गोटात जाऊन शत्रूची माहिती काढून घ्यायचं, तसं क्रिएटिव्हिटी आपल्यासमोर आव्हान आहे की मुलांच्या हातात पुस्तकं देऊन त्यांना आपलं या मातीतलं साहित्य काय सांगतं. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी यांनी इतकं लिहून ठेवलंय की लेखकाला लिहायची गरज नाही, पण नव्या काळामध्ये नवे नवे सगळे फंडे येतात, त्या नव्या लेखकाला ते जुनंच सगळं लिहावं लागतं. त्यामुळे या दिवाळी अंकात जे लेख आहेत, सरांनी माझ्याही लेखाचा उल्लेख केला की त्याच्यात पाश्चिमात्य चित्रकारांवर मी 10 वर्ष अभ्यास केला. मला सांगायला आवडेल, इथे महिला वर्ग जास्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या 75 वर्ष अगोदर लवेनिया फोंटानो नावाची स्त्री स्पेनमध्ये 13 लोकांचं कुटुंब केवळ पोर्ट्रेटवर चालवत होती आणि आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही पोर्ट्रेट नाही. याचं कारण आपल्या भारतावर जी आक्रमण झाली, कला जोपासायची की स्वतःला वाचवायचं अशी अवस्था होती, पण तिकडे तसं नव्हतं. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज जन्माला याच्या 75 वर्ष अगोदर तिकडे स्त्री पुढारलेली होती. तिकडे चर्चेस होते, चॅपल्स होते, मोठमोठे राजवाडे होते आणि कलेला वाव होता. आपल्या इकडे आजही मला कोणी विचारतंय बरं चाललंय ना घर, चित्रकार आहे ना, हो आजही विचारतात बरं चाललंय ना. हो म्हटलं हो, हल्ली चित्रकारांची परिस्थिती बदललेली आहे. आता गाड्या गिरद्या सगळ्या चित्रकारांकडे आलेल्या आहे. पूर्वी चित्रकार म्हणजे मास्तर एवढं असायचं, पण आता तसं नाही. काळ बदलला. या नव्या माध्यमांचं मी शत्रू नाही, म्हणजे मी त्याला वाईट म्हणत नाही, पण असं आहे की भाजीत मीठ किती टाकावं तितकंच मोबाईल वापरावा गरजेपुरता, असं माझं मत आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांवर ही जबाबदारी आहे. मी पोटतिडकीने बोलतोय की आपल्या घरात नातू पंतू असतील तर टीव्ही थोडासा बाजूला ठेवून आपण जर त्यांच्याशी हितगुज गाजलं तर अश्लेषा दिवाळी अंक अनेक घरात वाचल्या जातील. माझा रे म्हणा दिवाळी अंक जेव्हा 14वा पुरस्कार मिळाला तेव्हा अरे रे म्हणा असं मी त्याला नाव दिलं. पण मला असं वाटतं की दिवाळी अंकाची परंपरा असं आहे की एखादी गोष्ट आता संपली असं म्हणताना ती पुन्हा जीवित होते, अशी आशावादी धोरण राखून मला असं वाटतं की दिवाळी अंकाची मोठी परंपरा आपल्या सगळ्या इथे जमलेल्यांनी जोपासली पाहिजे. सर, आपण मला इथे बोलवलं. सुपे सरांचं मी भाषण ग्रंथालयाच्या कार्यक्रमात अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण मी ऐकलं होतं आणि मलाही सरांचं आता भाषण ऐकायचं आहे, मॅडमचं ऐकायचं आहे.
आपण मला संधी दिली, 2 शब्द बोलायची, मी जरा जास्तच बोललो, त्याबद्दल आपण शांतचित्ताने ऐकून घेतलं. मी मनापूर्वक धन्यवाद. आणि आश्लेषा दिवाळी अंकाला मी खूप शुभेच्छा देतो आणि आपला अंक लवकरच संपो अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद. समुद्र मंथन झालं, शेवटचं रत्न 14वं रत्न आलं, पृथ्वीवर हाहाकार माजला, देव दानव युद्ध सुरू झाली, घरात पण 14वं रत्न आलं की युद्धाला सुरुवात. आता या युद्धातनं बाहेर पडायचं तर कसं पडणार बरं? त्यासाठी आपल्या आजूबाजूला जे लोक असतील त्यांच्यात प्रेमाचा शिंतोडे सोडायचे. आता हे प्रेम वेगवेगळ्या प्रकारे दाखवता येतं. आज मोजकेच लोक आलेले आहेत, अपेक्षित पण तेवढेच आहेत. तर हे जे लोक इथे आले आहेत ते त्या प्रेमाच्या पोटी आले आहेत आणि कधीतरी त्या प्रेमाचे शिंतोडे त्यांच्यावर उडालेले आहेत. आता ह्या प्रेमाने आलेल्या लोकांना जे आता इथे मंचावर आहेत आणि जे मंचाच्या समोर बसले आहेत, दोघंही तेवढेच महानीय आहेत, तेवढेच जवळचे आहेत, तेवढेच हृदयाच्या जवळ आहेत. यांचं स्वागत करण्यासाठी मी एक छोटे छोटे बुके देऊन प्रेमाचा एक शिडकावा हा डॉक्टर अविनाश सुपे आणि डॉक्टर स्वाती सुपे यांनी पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर स्वाती सुपे आणि डॉक्टर अविनाश सुपे यांच्याबद्दल मी वेगळं बोलेन. सत्कार संपल्यावर आमचे अतिथी संपादक श्री अशोक बेंडखळे आणि श्रीयुत बोधनकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतोय. माझे शेजारी, पण नुसते शेजारी म्हणून महत्वाचे नाहीत, तेवढेच विद्वान, इंजिनिअरिंगची ग्वाल्हेरमध्ये राहून प्रथम डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजला, त्याच्यावर अनेक PhD करणाऱ्या सर्वदे मॅडम. आता या सर्वदे मॅडम एवढ्या विद्वान असूनही 85 वर्षाची त्यांची सासूबाई ही त्यांच्याशिवाय कोणाच्या हातचं पाणी पित नाही. स्वतःची मुलगी आली तरी तिला जवळ करणार नाही, स्वतःचा मुलगा तिथे असेल तरी म्हणणार माझ्या सुनेलाच सांगा. एवढं प्रेम एक एवढी विद्वान स्त्री आपल्या 95 वर्षाच्या सासूवर करू शकते. आणि ती सासू त्याच याने आईचं महत्व काय, आईपेक्षा काकणभर महत्व सासूचं असतं. आईने तर उदरातनं जन्म दिलाय, पण सासूने तुम्हाला ओटात घेतलंय, पोटी धरलंय तुम्हाला. तर त्यांचं एवढं करणाऱ्या या स्त्री आणि त्यांचे सुविद्य पती सर्वदे सर, प्रभाकर सर्वदे सर, नारायण मूर्तींबरोबर मी काम करणारे म्हणणारे बरेच आहेत, पण नारायण मूर्तीने माझ्यावर काम करणारे म्हणणारे आमचे प्रभाकर सर्वदे. तर मी अश्लेषाला आणि ते आदित्यना त्यांना आता शेवटचा उच्च अशोक तावडे सर. हे झाले मंचावर बसलेले, जागा तेवढीच आहे ना मंचावर त्यांना, पण मंचाच्या समोर बसलेले माझे अनेक सुहृद आहेत. स्क्वॉड्रन लीडर कानिटकर सर आणि मिसेस कानिटकर. सुविद्य पत्नी असल्याशिवाय सुविद्य माणूस असत नाही. तर अश्लेषा प्लीज तुम्ही दोघंही, कानिटकर सर पुढे या ना प्लीज. बोलायला कोणालाच सांगणार नाहीये, त्यामुळे कोणी घाबरू नये. तर पुढे येऊन बुके घ्यावा आणि आमच्या प्रेमाचा स्वीकार करावा. नम्र विनंती. आर्मीच्या शिस्तीत वाढलेलं कपल कसं असतं, अजूनही फिजिकली फिट, वय वर्ष किती, कानिटकर सर एवढं तर आपण सांगू शकाल 80, आणि फिटनेस
साठीचा. तर माझे रिलेटिव्ह पण आहेत ते, आणि कोहिनूर हॉटेलच्या सर्व चेनचे प्रमुख म्हणजे स्क्वॉड्रन लीडर कानेटकर. त्याच्यानंतर माझ्या अत्यंत जवळचे म्हणजे अश्लेषाचे सासू सासरे विश्वास केळकर आणि ॲडव्होकेट विनायक केळकर. तुम्ही पदरात घेतली आहे मुलीला आणि विश्वासराव तुमची छाया आहे म्हणून ती नात आनंदाने बागडते आनंदिता. तर तुमचाही छोटासा सत्कार. माझे एक जवळचे मित्र, मी कधीही फोन केला की मी येतो म्हणणार आहे, श्रीयुत ठाकूर, रवी ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी. वय वर्ष तसंच. आता या व्यक्तीविषयी एक गोष्ट मी सांगत नाही, अत्यंत दुर्धर आजाराला सहजपणे कसं टक्कर देता येईल आणि जग कसं फिरता येईल, मी त्यांना म्हणतो प्रवासी ठाकूर. आज बेल्जियम मध्ये, उद्या स्पेन मध्ये. आमची ओळख, आम्ही एकत्र बिझनेस पण केलाय. आमचं शर्ट कंपनी होती. त्या दोघांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा आणि आम्हाला धन्य करावा. दुसरं महत्वाचं आहे, याला फायनान्शियल अँगल पण आहे. त्यांची एक जाहिरात नेहमी असते अश्लेषामध्ये, पण ते महत्वाचं नाही आहे. यानंतर माझ्या बायकोच्या 2 मैत्रिणी आलेल्या आहेत. त्या दोघींनाही विनंती करते, माझ्या बायकोला बोलावते, इथे बोलावतो. त्या खूप प्रेमाने आलेल्या आहेत. एक गोरेगावनं आले आहेत, त्यांचं बँक ऑफ इंडिया मधले आहेत. आणि रुपाली नेरुरकर आणि अनिता कुलकर्णी. अनिता कुलकर्णी एकदा आपल्या बरोबर आपल्या इथे पण आल्या होत्या ना शेतावर. रुपाली नेरुरकर मॅडम, तुम्ही एवढ्या दुरून गोरेगावहून इथे येणं फार कठीण आहे हो. म्हणजे मला जाताना फार कठीण पडलं असतं. ती माझी हौस आहे हो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाही पण तुमचं माझ्या बायकोवरचं प्रेम जास्त महत्वाचं आहे. शेवटी अंकुर प्रेमाचा. यानंतर आमच्या तावडे समाजाचे रमेश तावडे. ठाण्यामध्ये आमचा एक मोठा तावडे समाज आहे. रमेशजी, आपण पुढे या. तुमचं वय, तुमची विद्वत्ता, हे सगळं घरातली, मी आता नॉनव्हेज शब्द वापरत नाही, घर की कोंबडी ते बरोबर नाही. तुम्ही विद्वान आहात. तावडे नाव आहे, काय गुन्हा नाही. इथे अजून आमचे एक लेखक महाशय आलेत. त्यांचं नेमकं नाव आणि माझ्या मेवण्याचं नाव सेम आहे, रमेश सावंत. रमेश सावंत, आपण समोर येऊन एक पुष्पगुच्छ घेऊन आमचं अभिनंदन स्वीकारावं. रमेश सावंत आपल्या अश्लेषा दिवाळी अंकात कायम लिहितात. चांगले लेखक आहेत आणि कायम प्रकाशन सोहळ्याला येतातही. यानंतर मी विनंती करतो, माझे मेवणे, यांचं नाव रमेश सावंतच आहे, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचं भाग्यश्री नाव आहे. म्हणजे मला पंकजा म्हणून माहिती आहे लग्नाच्या आधी. तिची बहीण पण आली आहे, तिला परू म्हणतो मी, परिणिता नाव आहे तिचं. ती सायप्रसहून आली काल आणि आज प्रकाशन सोहळ्याला आली आहे. तर या तिघांना एकत्रच बोलावतो, रमेश सावंत, भाग्यश्री सावंत आणि परिणिता सावंत. तर सावंत त्याचं कारण काय की माझी बायको पण सावंतच आहे, का हा मला मेवणा आहे, ॲडव्होकेट रमेश सावंत. माझ्या प्रत्येक
कार्यक्रमात, माझ्या प्रत्येक उद्योगात जी एक व्यक्ती अश्लेषाच्या जन्माच्या आधीपासूनही कायम मला सांभाळण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी कायम उभी असते आणि काहीच अपेक्षा नाही, विवेक सावंत आणि त्यांचे भाऊ दिलीप सावंत. विवेक सावंत आपल्या फॅमिली सकट आले आहेत, तर फॅमिली सकटच यावं. कधीच विचारत नाही की अशोक कशासाठी एवढे पैसे पाहिजेत. अरे विवेक, जरा 10 लाख रुपये पाठवणं गरज आहे. विचारलं नाही कधी का 10 लाख रुपये. अरे एका बिल्डिंग मध्ये एक जागेचं सेटलमेंट करायचंय. आला बॅग घेऊन, तेव्हा बॅग घेऊन यायला लागायचं. हल्लीसारखं ट्रान्सफर नव्हतं. कांबळे कपल, माझा ऍक्च्युअल तुमच्याशी परिचय नाहीये, म्हणून मी मुद्दाम तुमचं नाव विचारून घेतलं. प्लीज पुढे या. आणि मला नेहमी सहाय्य करणारे माझे 2 सहाय्यक आहेत. सगळ्यात महत्वाचं काम, ज्यासाठी एवढा वेळ थांबलो होतो, प्रकाशन, जो महत्वाचा सोहळा आहे, डॉक्टर अविनाश सुपे आणि डॉक्टर स्वाती सुपे यांना विनंती करतो की त्यांनी अश्लेषा दिवाळी अंकाचं प्रकाशन करावं. वैशिष्ट्य असं पण आहे, जे मी सांगणार नव्हतो पण सांगतोच. आज अदिती तावडेंचा वाढदिवस पण आहे. 65 वर्षाची झाली आहे. आणि आमचं लग्न पण आजच झालं होतं, 28 ऑक्टोबर. कारण सोपं होतं, तेव्हा पैसे कमी असायचे. हाफकिनमध्ये क्लास 1 ऑफिसर होतो पण पगार नसायचा ना गव्हर्नमेंट. तर म्हटलं एकाच साडीमध्ये 2 गोष्टी, वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस, म्हणून त्याच दिवस केलं. ऍक्च्युअली आदल्या दिवस दसरा होता आणि त्या दिवस मोहरम होता, पण आपल्याला चालतं दोन्ही. अश्लेषा दिवाळी अंक प्रकाशित झाला असं जाहीर करतो. आणि माझे सुविद्य मित्र डॉक्टर अविनाश सुपे यांच्याबद्दल 2 शब्द प्रास्ताविक करतो. 1972 सालची आमची SSCची बॅच, 1972. अश्लेषा तुझी शाळा, पार्ले टिळक मराठी माध्यम, आणि अविनाशची शाळा, पार्ले टिळक मराठी माध्यम. तर मराठी जिवंत आहे, कारण डॉक्टर अविनाश सुपे पण आहेत आणि अश्लेषा तावडे पण आहेत. त्याबरोबर स्वातीच्या शाळा कुठली ती मला माहीत नाहीये. ते मराठी माध्यमच असणार, कारण आपल्या वेळी सगळे मराठी माध्यम. तर मराठी माध्यमाने उत्कृष्ट लोक या भारताला दिले आहेत, रत्न दिली आहेत, रत्न. हळूहळू इंग्रजीचा प्रभाव का वाढला, लोकांना इंग्रजी शिकावं असं का वाटायला लागलं, कालाय तस्मिन् नमः, आपण काही बोलू शकत नाही. ते डॉक्टर अविनाश सुपे हा एवढा साधा माणूस आहे, नाव खूप मोठं, KEMचे डीन, BMCच्या सर्व हॉस्पिटलचे डायरेक्टर. पण अशी काही माणसं असतात जी आयुष्यात पैशासाठी कुठलंही काम करत नाही. त्यात माझे मित्र आहेत डॉक्टर अविनाश सुपे. ज्या इन्स्टिट्यूटमधनं MBBS झाला KEM, त्याच इन्स्टिट्यूटचं डीन होणं, त्याच ऑर्गनायझेशनमध्ये डायरेक्टर होणं, याच्यासारखं भाग्य काय, याच्यासारखी विद्वत्ता काय. जगामध्ये 65 मेडिकल एज्युकेशन देणारे जे टीचर्स आहेत, त्यातले एक माझे मित्र, फार मोठी व्यक्ती आहे, डॉक्टर अविनाश सुपे.
अत्यंत उत्कृष्ट फोटोग्राफी, ट्रॅकिंग त्यांचा आत्माच आहे मला वाटतं. ट्रॅकिंगसाठी हिमालय असेल का अजून कुठेही असेल. त्यांनी जेव्हा रिटायर झाले तेव्हा अशी त्यांची इच्छा होती की रिटायर झाल्यावर पहिलं मी ट्रॅकिंगला जाणार आहे. ते अर्थात ते स्वतः सांगतील मी म्हणण्यापेक्षा. आणि त्यांची सुविद्य पत्नी, त्यांच्याच वर्गातली KEMची तेव्हाची आणि आताची डॉक्टर स्वाती सुपे, KEM मध्ये असताना स्वाती सुपे झाली होती, त्यामुळे मी त्याच्या आधीचं म्हणत नाही. आता लोक पैशांसाठी डॉक्टर काम करणारे आपण पाहतो, पण कुर्ल्याच्या नेहरू नगरमध्ये अत्यंत गरीब वस्तीतल्या लोकांना जवळजवळ मोफत औषधोपचार आत्तापर्यंत सकाळी 11ला येऊन रात्री 11 पर्यंत काम करणारी व्यक्ती म्हणजे माझी मैत्रीण डॉक्टर स्वाती सुपे. लोक असं म्हणतात की 60 नंतर मी रिटायर होतो, हे ते नाही. ब्रह्मविद्यासारखं कठीण विषयामध्ये अभ्यास करून त्याच्यात प्रगल्भता मिळवून त्याच्याविषयीचा एक उत्कृष्ट लेख ब्रह्मविद्येचा लिहिलाय. सध्या ती ब्रह्मविद्येवर शिकवते लोकांना. तिचे क्लासेस असतात, शिबिरं असतात. डॉक्टर अविनाश सुपेंच्या आधी मी डॉक्टर स्वाती सुपेंना 2 शब्द बोलावे याची विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार. प्रथम मला अशोक तावडे आणि त्याची पूर्ण फॅमिली म्हणजे आदितीताई, आश्लेषा, केळकर सर या सर्वांचं इतकं कौतुक करावं असं वाटतं की इतकी वर्ष, जसं बोधनकर सरांनी सांगितलं तसं दरवर्षी दिवाळी मासिक काढणं म्हणजे एक शिवधनुष्य पेळण्यासारखंच आहे, नाही का. स्वतःचे पैसे, खिशातले पैसे, आणि प्रत्येक वेळेला काम करून घेताना सांगायचं की मी हे सगळं फुकट करून घेतो. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि इथे मला त्यांनी जमवलेली प्रेमाची माणसं तर सगळी दिसतातच आहेत. हाही त्यांचा मोठेपणा मला अतिशय भावला. तर खरंच तुम्हा तावडे फॅमिलींचं कौतुक करावं तितकं खरंच थोडंसंच आहे. दुसरं मला बोधनकर सरांविषयी सांगायचं होतं की त्यांनी सांगितलं आपल्या मुलांनी मराठी वाचलं पाहिजे. मला विचारायचं आहे, आता तर सगळ्यांना नातवंड झाली आहेत, तुमची मुलं कुठल्या मीडियममधून शिकली? सगळ्यांची मुलं, मला कोणाची उत्तरं नको आहेत, एखादा अपवाद सोडला तर सगळ्यांची मुलं इंग्लिश मीडियममधून शिकली. त्याला कारण असं की इंग्लिश ही खिडकी आहे जगाकडे पाहण्याची आणि गरजही आहे. आपली मुलं आपण इंग्लिश मीडियमला घालतो आणि इतरांना सांगतो तुमची मुलांना मराठी मीडियममधून शिकवा, मातृभाषेत शिकणं सोपं असतं. चुकीचं. हे सगळं बरोबर आहे, पण इंग्लिश मीडियममधून शिकलेली मुलं मराठी अंक कसे काय वाचतील सर? कसं त्यांना वाचायला सांगणार? आता तर तिसरी पिढी आली आहे आपल्या सगळ्यांची की नातवंड, ती अजून पुढची कायम मोबाईलमध्ये डुबलेली. आणि करोनामुळे त्यांना आणखीनच, मागच्या वर्षी माझा लेख होता ना करोनावर, करोना आणि मुलं, त्याच्यामुळे हे माहीत नाही हे दिवाळी अंक पुढच्या पिढी किती वाचतील आणि हे किती वर्ष चालू राहील. वाईट वाटते आपल्याला, पण सगळ्यांनी आपल्या स्वतःलाच तपासून बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता आश्लेषा मासिकामध्ये यांनी सांगितलं तसं किती विविध प्रकारचे, म्हणजे आश्लेषा मासिकात असं ते मोनोटोनस नसतं की अनेक प्रकारचे विविध प्रकारचे लेख, मुलाखती, आणि ते सगळ्यांना सारखंच वाव देतात प्रकटीकरणाला. दरवर्षी हा माझा मित्र रुयाला माझ्या वर्गात होता म्हणून मी त्याला मित्र म्हणते, हा माझा KEMचा मित्र. हा तू आधीचा मित्र. तर नाही, पण आमची ओळख झाली जेव्हा आश्लेषा आणि माझी मुलगी दोघी एकाच वर्गातल्या. ॲक्च्युली काय आहे की कॉलेजमध्ये असताना कधीही आम्ही मुलांशी बोलत नव्हतो. पूर्वीचं आपलं काय होतं की एखाद्या मारक्या म्हशीसारखं आम्ही त्या मुलांच्या ग्रुपकडे बघायचो की हे म्हणजे कोणीतरी. तर माझी त्याची तशी काही ओळख नव्हती. पण जेव्हा आश्लेषा आणि माझी मुलगी प्रज्ञा त्यांची कुठली तरी वर्धा मेडिकलची एंट्रन्स होती, वर्धा मेडिकल, मी पार्ल्याला आले होते आठवतं.
आणि तिथे मी आपल्या पुस्तकांचा गठ्ठा घेऊन गेले की बसून वाचायचं, कारण मी राहते चेंबूरला. ह्याने मला इतक्या वर्षांनी, म्हणजे आमच्या मुली 12वीला असताना ओळखलं, बरोबर आहे. मग मला तो घरी घेऊन गेला, चल माझ्या बायकोच्या हातचं खायला. इथे कुठे बसते. परीक्षा संपेपर्यंत आम्ही बसलो. मग परत आल्यानंतर म्हणजे माझ्या मुलीने तर पुढची दिलीच नाही परीक्षा. ते महात्मा गांधींचा पेपर नाही लिहिणार म्हणाली. म्हटलं ठीक आहे. माझी मुलगी आज गायनेकॉलॉजिस्ट आहे. ह्याला जसं अशोक तुला वाटतं की आश्लेषा त्याच्या मुलीच्या नावाने मासिक तू काढतो, पण तुला एक सांगू, ब्रह्मविद्या माझ्या मुलीच्या नावाने कित्येक वर्ष प्रज्ञा नावाने मासिक काढते. काहीही न करता माझ्या मुलीच्या नावाने मासिक छापलं जातं आमचं. मला असं वाटतं की बरेचसे डॉक्टर हे म्युझिकशी कनेक्टेड असतात, म्हणजे संगीतामध्ये त्यांना रुची असते, गोडी असते, शिकतातही. मी सुद्धा थोडा शिकायचा प्रयत्न केला, म्हणजे संगीत विशारद झाले, थोडंसं लिहू लागले. आणि मग कसं कोण जाणे, अध्यात्माची थोडीशी ओढ डॉक्टरांना असतेच असते. म्हणजे अनेक डॉक्टर हे म्युझिक अध्यात्म इथे वळतातच आणि लिहायलाही लागतात. माझा नवरा तर आता किती लिहितो, म्हणजे मी आता त्याला नवरा, माझा मित्र आहे म्हणून नवरा म्हणते. तो खूपच छान मराठी पण लिहायला लागला. आत्ताही त्यांचे लेख सकाळमध्ये असतात, लोकसत्तामध्ये पण रेग्युलरली असतात. महाराष्ट्र टाइम्समध्ये आता सध्या नाही आहेत, पण सतत लेख सुरू असतात. तर अशीच मी अध्यात्माकडे कशी वळले माहीत नाही, मला आवड होतीच पहिल्यापासून. आणि आता जसं त्यांनी सांगितलं की आईबद्दल बोलले, तसंच ब्रह्मविद्येमध्ये आल्यानंतर काय वाटतं, सहज शिकायला म्हणून गेले. आणि तिथे गेल्यावर मला वाटलं की मी जे शोधात होते, शेवटी आपण सगळे कशासाठी जगतो, पैसे कमावणे हे आपलं सगळ्यांचं ध्येय नाहीच आहे. पैसे कमावून सुद्धा आपण आनंदी असतो का? शेवटी आपण आनंदासाठीच जगतो. काहीतरी हवं असतं बियॉन्ड एव्हरीथिंग. पैसा असो, प्रसिद्धी असो, लोकांनी चांगलं म्हणणं असो, हे सगळं मिळाल्यानंतर सुद्धा माणसाला अजूनही काहीतरी हवं असतं. आणि ते मला अध्यात्माने मिळवून दिलं. तर ब्रह्मविद्या म्हणजे दोनच मिनिटं बोलते. ब्रह्मविद्या म्हणजे काय आहे, तर ब्रह्मविद्या म्हणजे आपल्यातलं ब्रह्म जाणून घ्यायची विद्या. म्हणजे काय, आपल्या प्रत्येकामध्ये जे ईश्वरी तत्व आहे की नाही, मानता तरी ना, आहे ना प्रत्येकामध्ये. म्हणून तर आपण जिवंत आहोत, म्हणून तर मी इथे बोलू शकते, तुम्ही बसून ऐकू शकत आहात. तर ह्या ईश्वरी तत्वाशी, या दैवी शक्तीशी कसं जोडायचं, त्या शक्तीला म्हणजे तिला फाइंड आउट कसं करायचं, स्वतःच्या मनाने तिला सतत कसं जोडलेलं राहायचं, त्या शक्तीला कसं वाढवायचं आणि मग आपल्या फायद्यासाठी तिला कसं वापरायचं, यासाठी अगदी अत्यंत सोप्या पद्धती आणि तंत्र आहेत. तुमच्यापैकी कोणी काही शिकलंय का ब्रह्मविद्या कधी? तावडे सर शिकलेत आणि त्यांना पुन्हा करायची इच्छा आहे. तर मी तुम्हाला कोणीतरी, आमचं नेटवर्किंग इतकं स्ट्रॉंग आहे की तुम्हाला कोणाचा तरी फोन येईल. तर त्याच्यामुळे मला हे खूपच भावलं. हे केल्याने होणारे फायदे तर इतके असंख्य आहे. मी लेख लिहिले आहे, त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये फायदे टाकलेले आहेत की ते तुम्हाला वाचता यावेत, संबंध लेख वाचायची इच्छा नसेल तर. तर ह्याने होणारे फायदे इतके आहेत की आपल्या सगळ्यांचं मन फारच अस्थिर, चंचल असतं. आता आपण सगळेजण ज्येष्ठ नागरिक झालो आहोत, तर बऱ्यापैकी सगळ्यांचं मन शांत झालेलं आहे. पण नाहीतर जर तुम्ही या यंग जनरेशनमध्ये बघायला गेलात, इतकं अस्थिर आणि चंचल मन आहे. तर हे शांत कसं करायचं, याच्यासाठी अनेक अनेक दुर्मिळ ध्यानाच्या पद्धती आहेत. आपले विचार कसे तपासायचे, विचार कसे बदलायचे आणि आपलं मन सकारात्मक विचारांनी कसं भरून जाऊ शकतं, याचे सगळे अनुभव ही ब्रह्मविद्या देते. आणि दुसरं म्हणजे आपलं श्वसन, आपलं आरोग्य हे आपल्या श्वसनावरती अवलंबून आहे. आपण जो एक श्वास घेतो त्याच्यावर आपलं अख्खं शरीर चालतं, बरोबर. मग जर आपण आपलं श्वसन अपूर्ण घेत असू, आणि आपण अपूर्णच घेतो, फुफ्फुसांच्या क्षमतेच्या 10 ते 20% आपण
आनंदिताबद्दल बोलत नाहीये मी. आपण मोठी माणसं इतक्याच क्षमतेने आपली फुफ्फुसं वापरत असतो. तर ब्रह्मविद्येमध्ये जे श्वसन प्रकार शिकवले जातात, दीर्घ श्वसनाच्याही पलीकडे जाऊन शिकवले जाणारे श्वसन आणि त्याच्यावर आधारित प्राणायाम आणि काही श्वसन प्रकार आहेत, ते तुमच्या प्राणशक्तीच्या म्हणजे लाईफ फोर्सच्या लेवलला ॲक्ट होतात. तर मला वाटतं तुम्ही माझा लेख वाचा. तुम्हाला जाणून घ्यायचं असलं असं वाटलं तर तुमच्या आजूबाजूला सगळीकडे ब्रह्मविद्येचे वर्ग चालतात. बस मला वाटतं एवढं बोलून मी आपली रजा घेते. हे कसं झालं माहिती आहे का, एक गोष्ट मी लहानपणी ऐकलेली होती की नांगरलेल्या शेतामधून तुम्हाला चालायला सांगितलं तर तुम्ही कसे चालाल. तशी ही परिस्थिती झाली. सगळे बघते इथे जोरात अगदी बोललेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अचानक मला म्हणताय तुम्ही पण बोला. आणि एक मला ह्याच्यावरून एक लहानपणचा किस्सा आठवतो आहे. किस्सा म्हणण्यापेक्षा माझे वडील शाळेचे हेडमास्तर होते त्यावेळेला आणि त्यांची एक हॅबिट होती. मी मॅट्रिकला होतो, म्हणजे असंही नाही की मी फार लहान होतो. ते म्हणजे दर आठवड्याला किंवा महिन्याला एक ट्रिप घेऊन जायचे मुलांची आणि तिथे ते सांगायचे की प्रत्येकानं काहीतरी किस्सा सांगायचा, गोष्ट सांगायची, गाणं गायचं, काहीतरी प्रत्येकानं केलं पाहिजे. समोर फक्त तुमचे वर्गमित्र बसलेले आहेत. पण आणि यू वोंट बिलीव्ह त्यावेळी आय कुड नॉट स्पीक इवन अ वर्ड वेन आय वॉज आस्क्ड टू स्टँड अप अँड से समथिंग. आता हे झाल्यानंतर वडील थोडे म्हणजे डिस्टर्ब झाले की आपलाच मुलगा आहे, मॅट्रिकला आला आहे आणि अजून एक शब्द बोलू शकत नाही. तर ते म्हणे ठीक आहे, तू वर्तमानपत्र वाचून दाखव. पण मला सांगायला एवढं झालं की आय कुड नॉट रीड इवन द वन वर्ड फ्रॉम द न्यूजपेपर ऑल्सो. ही परिस्थिती म्हणजे माझ्या जे काय म्हणतात ना डायसवरून बोलायची आहे. पण त्यानंतर जेव्हा मी इंजिनिअरिंगला फायनल इयरला होतो तेव्हा आम्हाला प्रोजेक्ट म्हणजे तोपर्यंत त्याच्यानंतर कधी संबंध नाही आला बोलायचा. तर त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला डायसवर बसून प्रेझेंटेशन द्यायला लागायचं आमच्या. सर एक मिनिट सर, कानपूर IIT मधनं त्यांनी आपलं इंजिनिअरिंग केलेलं आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कानपूर IITचं. पण परिस्थिती अशी होती तेव्हा आमचं प्रोजेक्टचं स्वतः काम केलेलं आहे, त्याच्यावर 6 महिने जाऊन प्रेझेंट करायचं आहे. आणि मी आधी जाऊन सगळे डायग्राम वगैरे तिथं बोर्डवर काढून ठेवले. तरी पण जेव्हा मी स्टेपअप झालो म्हणजे डायसवर म्हणजे चढलो, यू वोंट बिलीव्ह माझे हातपाय थरथर कापत होते. ही परिस्थिती आहे. पण एकदा मी त्या बोर्डकडे वळून जेव्हा चालू केलं का बोलायला, त्याच्यानंतर आय गॉट सो मच कॉन्फिडंट दॅट द प्रोफेसर वॉज सेइंग व्हॉट हॅपन टू यू इनिशियली, यू आर डन सच अ वंडरफुल जॉब. पण बोलायचं म्हणलं साहेब तुम्ही मला विचारूच नका की बोलायचं ते सुद्धा पब्लिकमध्ये, दॅट वॉज नॉट माय पे व्हॉट इज कॉल्ड द पाय. तर तसं आत्ता तावडे साहेबांनी सर मला कित्येक वर्षानंतर म्हणून उठून उभं राहा आणि बोला, आणि ते सुद्धा मराठीमध्ये. कारण मराठी बोलायची सवय जवळजवळ संपलेली आहे. कारण इंजिनिअरिंगचं शिक्षण सगळं इंग्रजीचं. आणि जसं यांनी सांगितल्यासारखं पुढच्या मुलांचं एज्युकेशनसुद्धा इंग्रजीमध्ये. त्याच्यामुळं हे आवश्यक आहे की आपण आपल्या मायबोलीमध्ये किंवा मातृभाषेमध्ये कुठेतरी वेळ घालवून वाचन केलं पाहिजे. आणि आजकाल म्हणजे आफ्टर रिटायरमेंट आय हॅव स्टार्टेड रीडिंग लॉट ऑफ मराठी बुक्स. काही तावडे साहेबांकडूनच आलेली आहेत, काही म्हणजे विकत घेतलेली. आणि सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या आईचं, की आजही ॲट द एज ऑफ 95 5 ते 6 तास तिचं वाचन चालू असतं. आणि आम्हाला लाज वाटते की आपण काय करतोय तिच्या पुढे. आणि पण तिचे आयसाईट, फॉर्च्युनेटली आयसाईट इज टू गुड. ओके, बाकी मला विशेष काही बोलायचं नाही, जास्त नाही. सर आपण एवढे अमूल्य शब्द सांगितले आहेत ना, विशेष बोलणं म्हणजे लांब
बोलणं नाही. गर्दी असणं म्हणजे समारंभ चांगला झाला हे नाही. गर्दी आणि दर्दी याच्यात जो फरक असतो, तर आपण बोललात ते दर्दी होतं. गर्दी खेचणारे खूप असतात. ज्या वक्त्यांना काहीच माहीत नसतं ते मोठमोठ्या घोषणा देतात. ते एखादा असा सांगतो की ते अफजल खानाची स्वारी दिल्लीहून आली अशी असणार आणि खाली बसलेले लोक टाळ्या वाजवतात. पण गर्दी असते ती, आणि इथे बोलणारा बेदर्दी असतो. आपल्याला दर्दी लोक आणि दर्दी लोकांचीच गर्दी असं आहे. तर सर तुम्ही बोललात ते अत्यंत समर्पक आणि आज या ठिकाणी बसलेल्या लोकांसाठी योग्य असं बोललात. आणि बोलणं ही नक्कीच कला आहे, पण बोलणं उत्स्फूर्त पण असतं. आणि आईविषयी म्हणाला तुम्ही, देऊनी जन्म मजला जोपासले फुलाप्रमाणे, काढून कष्ट ती काहीच वाटले नाही. सवयीवरीच तावा मिळविण्यास शिकविलेस तू मुलास, आयुष्यभर दाना कधी कष्ट वाटले नाही. दिलेस एवळे तू आभाळही पुरेना, जमिनीवरी आता छाया तुझी उरेना. दिलेस सर्व काही जाण्यास मार्ग केला, आयुष्य हे सुगंधी पण तुझा गंध विस्मरेना. राहू दे मनात माझ्या तुझी स्निग्ध मूर्ती साधी, आता तुझ्याकडे काहीच मागणी नाही. नाही आता ती माझी आई. बोधनकरे तुमच्यासाठी बोललो, ही माझीच कविता आहे, माझ्याच कथन काव्य संग्रहातली. तर यानंतर मी माझे सुविद्य मित्र, आता ते म्हणतील तू खूपच स्तुती करतोयस माझी, पण डॉक्टर अविनाश सुपे त्यांचे 2 शब्द ऐकण्यासाठी आपण सर्व आतुर आहोत. अवी. हॅलो, नमस्कार. खरं तर तुमच्या या छोट्याशा पण स्नेह सोहळ्यासाठी तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे. आणि कसं असतं की आपण बऱ्याच वेळा मोठ्या प्रकाशनाला जातो आणि तिथे बरेच लोक मोबाईलच बघत असतात. मला वाटतं अशा या छोट्या, जसं म्हणलेत तसं की छोट्या पण दर्दी लोकांमध्ये कधीही येणं हे नेहमीच महत्त्वाचं असतं. तर सर्वात प्रथम त्या दोघांनाही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आदितीताई, तुमचे अनेक वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा. अशा या चांगल्या प्रसंगाला तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. खरं तर तावडे माझे मित्र आहेत, त्यांनी विचारल्यावर नाही म्हणता येत नाही. त्यात स्वातीचा लेख आहे आणि बेंडखळे सरांची इच्छा, त्यामुळे कधीच नाही म्हणणं शक्य नव्हतं. खरं तर दिवाळी अंक आणि माझ्या साहित्य प्रवासाचं काहीतरी असं छोटंसं नातं आहे. साधारणतः 1967-68ची काळ आहे, त्यावेळचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये आपल्याला दिवाळी अंकमध्ये आपण कुमार वाचायचो, चांदोबा वाचायचो, किंवा त्यावेळी वेगळे लहान मुलांसाठी अंग असायचे. मी एक साधारण 8-9 वर्षाचा मुलगा होतो त्यावेळी. आणि अशावेळी कुमारचा दिवाळी अंक विकत घ्यावा आणि तो वाचावा अशी माझी खूप इच्छा होती. पण त्यावेळी दिवाळी होती महिना अखेरी, त्यामुळे आईला काही ते पैसे काढता आले नाहीत. त्यामुळे ते पैसे मिळाले नाहीत. आणि आई ज्यावेळी पगार झाला 1 तारखेनंतर, त्यावेळी आईने मला ते पैसे दिले आणि म्हणले, आता जाऊन तू कुमारचा दिवाळी अंक घेऊन ये. आता तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे की मी जाऊन अगदी बांद्र्यामध्ये राहायचो आम्ही. तर बांद्र्याच्या स्टेशनवर जाऊनही मला वाटतं मी तो शोधला, मला काही तो मिळाला नाही दिवाळी अंक. जरा हिरमसलो, जरा वाईट वाटलं की आपल्याला दिवाळी अंक मिळायला पाहिजे होता. ते येत असताना आमच्या गव्हर्मेंट कॉलनीमध्ये मला एक छान लायब्ररी दिसली, गकवारी असोसिएशनची लायब्ररी. आणि मला वाटतं हा माझ्या आयुष्यातला एक मोठा जो वळण घेणारा असा बिंदू असतो तसा झाला. आणि मी ती लायब्ररी लावली. त्या लायब्ररीमध्ये मला तो दिवाळी अंक मिळाला आणि त्याचबरोबर ते कंप्लीट साहित्य भांडार असतं ते माझ्यासाठी खुललं. आणि मग माझ्या लक्षात आलं की रोज एक पुस्तक आपण वाचू शकलो. आणि त्यावेळी मराठी आपण वेगाने वाचतो. छोटंसंच पुस्तक दररोज जाऊन बदलून आणायचं आणि जवळजवळ हळूहळू मग मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि आपण सगळं त्याप्रमाणे वाचायला लागलो. आणि ह्या सगळ्यामध्ये मला वाटतं दिवाळी अंकसुद्धा आपल्या मनामध्ये नेहमी एक कुठेतरी घर घेऊन राहतात. खरं तर साहित्यामध्ये दिवाळी अंकाचं असं काय स्थान आहे, असं तुम्ही विचार केलात
तर दिवाळी अंक हा पुस्तकासारखा शाश्वत नसतो, पण वृत्तपत्रांसारखा तत्कालीन किंवा क्षणिकही नसतो, तो मध्ये असतो. आणि तो मध्ये असतो याचं कारण कसं, कारण तो दिवाळीच्या फराळाप्रमाणे चविष्ट असतो. आणि मला वाटतं ते खरं त्याचं महत्त्व आहे, की साधारणतः तुम्ही पाहिलं तर कुठल्याही दिवाळी अंकामध्ये नुसत्या बातम्या नसतात किंवा अत्यंत अशा कठीण कथा किंवा कादंबऱ्याही नसतात. त्यामध्ये जसं दिवाळीच्या फराळाला आपल्या सगळ्यांकडे जसं गोडधोड असतं, तिखट शेव असतात, तसं तिथे कथा असतात, कादंबऱ्या असतात, छोट्याशा लेख असतात, चित्रकावर असतात, साहित्य, कला, संगीत या सगळ्यांवर त्याच्यामध्ये लेख असतात. आणि ते मला आठवत आहे कित्येक वेळा ते जत्रा असो, स्त्री असो, मनोहर असो, इवन त्याची व्यंगचित्र बघायला आपण दिवाळी अंक बघत असतो. आणि मग ज्यावेळी 4 दिवस आपल्याला जे आनंदाचे होते त्या काळामध्ये दिवाळी अंक आपण अत्यंत प्रेमाने वाचत असतो. तर खरं सांगतो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये दिवाळी अंकांनी आपली संस्कृती थोडीशी जपून ठेवली आहे, नाही म्हणलं तरी. आणि अजूनही मला वाटतं की 350 दिवाळी अंक करोनाच्या आधी निघत होते. आज किती निघत आहेत कल्पनाही आपल्याला नाही, कदाचित 200-250 निघतील. आणि मला वाटतं साधारणतः 90मध्ये मी दिवाळी अंकात लिहायला सुरुवात केली. कोणीतरी सांगितलं नाही नाही अविनाश, तू हा हेल्थ आरोग्यावरचा लेख लिही, आणि आपण दिवाळी अंकात लिहायला लागलो. मला वाटतं हळूहळू आपली लेखनाची जी कार्यशाळा असते किंवा जी आपली सुरुवात असते ती बऱ्याच वेळा या छोट्या दिवाळी अंक, कालनिर्णय याच्यातून सुरुवात होते. आणि मला वाटतं की आजचा हा आश्लेषाचा दिवाळी अंक मी गेले जवळजवळ 10 वर्ष पाहतो. अत्यंत जसं मी म्हणलं की सर्व त्यामध्ये कथा, कादंबऱ्या याच्यापेक्षा मला वाटतं नाविन्यपूर्ण लेख पण खूप आहेत. म्हणजे जन्मशताब्दीचे जे लेख आहेत ती खरोखर उत्कृष्ट कल्पना आहे. म्हणजे एखाद्या जन्मशताब्दीच्या असलेल्या व्यक्तीचं त्याच्याविषयी लेख लिहून त्याच्या कंप्लीट कार्याची आपण ज्यावेळी त्याला एक साहित्यिक त्याची एक वाटचाल आपण लिहितो. चित्रकलेवर लेख आहे, संगीतावर लेख आहे, सावनी शेंडेसारख्या आज जी विदुषी आहे त्याच्यावरचा लेख आहे. म्हणजे अशा विविध याच्यावर ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी मला वाटतं अंक चांगले असतातच, पण बेनखळे सर तुमच्या रंगांची झालर लागल्यामुळे ते अंक जास्त खुसखुशीत आणि चांगले झालेत. आणि मला वाटतं हे त्यांच्या संपादकीय कौशल्य त्यांचं आहे, याबद्दल आपण नक्कीच मानतो. म्हणजे तावडे सरांची अनेक वर्षांची निष्ठा आहे, प्रयत्न आहेत, पण बेनखळे सरांची एक थोडीशी झालर या सगळ्या निष्ठेला लागली तर तो दिवाळी अंक कसा चांगला होऊ शकतो, मला वाटतं त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. मी हा फक्त अंक आत्ताच चाळला तुमच्यासमोर, तुमच्या एवढाच मीही एवढा अनभिज्ञ आहे, पण ह्यातले जे काही जे टॉपिक्स होते ते मला खूप भावले. आणि मला वाटतं मी नक्कीच हा अंक प्रेमाने वाचेन. आणि मला वाटतं हा अनेक ठिकाणी जावो. आपण बरंच बोललेत लोक की मराठी हल्ली कोणी वाचत नाही आणि दिवाळी अंकांचं पुढे काय होणार. तर मला वाटतं कधीही साहित्य, कला, संगीत हे कधी लुप्त होत नाही. त्याचा जो वेश असतो तो बदलतो. मला वाटतं पूर्वी अत्यंत काळामध्ये पत्रावर लिहित असत, नंतर मग ते पेपरवर आलं, मग टाईप सेटिंग आलं, आज DTP आलं. आय थिंक वेळ अशी आली आहे की आपण आता ती थोडंसं इलेक्ट्रॉनिककडे जाण्याची एक अत्यंत गरज आहे. म्हणजे हल्ली आता गेले 5-6 वर्ष मी विविध फोरम्सवर लिहितो. म्हणजे लोकप्रभा, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, पुढारी. माझ्या असं एक लक्षात आलं आहे की गेले 6 महिने ते 1 वर्ष मी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये दर रविवारी लेख लिहितो. आणि तुमच्या लक्षात नसेल पण आता ते लोक इतकं त्याला फॉलो करतात आणि आपल्याला कल्पना नसेल की आज समाजामधला असा जो एक वर्ग आहे ज्याला आपण एक्सप्लोरर्स म्हणतो, सगळ्या तुम्ही याच्यात बघितलं तर जो 20 ते 40-45 वर्षाचा वयोगटाचा आहे. आणि हा असतो ना, तो नॉर्मली पुस्तकं वाचत नाही, ते ना नेटवर किंवा आयपॅडवर वाचतात. आणि ते वाचतात कुठलीही गोष्ट असो. ते नॉर्मली बिझनेस तुम्ही करता, तुमच्याकडे वेबसाईटवर जाणारे, आता आमच्याकडे
हेल्थवर जातात, डॉक्टर शोधायचा असेल तर आपण असेल आपला जी प्रोबॅबली आपला जो प्रकारचे जे लोक आहेत ते काय विचारणार, बाजूच्याला विचारणार तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे गेला होतात, हा कसा डॉक्टर आहे, तो चांगला आहे का. 4 लोकांना विचारून तुम्ही त्या डॉक्टरकडे जा. 20 ते 40 वर्ष हे एक्सप्लोरर्स आहेत, ते पटकन नेटवर जातात, काय गुगल रिव्ह्यू आहे त्याचा, 4.9 आहे का 4.7 आहे, तो जर असेल तर मी त्याच्याकडे जाणार. परिस्थिती आहे कदाचित खरी नसेल पण ही सत्य परिस्थिती आहे. तर आज आपल्याला दिवाळी अंक आणि ही साहित्य कला संगीत याची संस्कृती आपल्याला जपायची असेल तर मला वाटतं आपण एक स्थित्यंतर घडवून आणलं पाहिजे. छोट्याशाच कथा, चांगल्या कथा, चांगली चित्र, तुम्हाला मी सांगतो चांगली चित्र ही सुद्धा आज इलेक्ट्रॉनिकली आपण कॉपीराईट ठेवून त्याच्यावर आपण लोकांच्या कमेंट्स करू शकतो. कदाचित त्याचं स्वरूप बदलायला लागेल थोडंसं, तुम्हाला त्यांच्या कथा थोड्या छोट्या करायला लागतील, कारण हल्लीची मुलं जास्त वाचत नाहीत, दीर्घ कथा त्यांना आवडत नाहीत, छोट्या कथा आवडतात, त्यांना छोटे लेख आवडतात. आणि प्रत्येक वेळी मला सांगतात डॉक्टर 700-800 शब्दांच्या वर कोणी वाचत नाही. आय थिंक मला वाटतं त्या नेमक्या शब्दांमध्ये तुम्हाला एकदा आवड लागली की लोक वाचतात. आजही मला वाटतं की किंडल वापरणारे अनेक लोक आहेत, ऑडिओ बुक्स वापरणारे अनेक लोक आहेत. मला वाटतं हे जोपर्यंत आपण स्थित्यंतर घडवत नाही तोपर्यंत हे दिवाळी अंक, मला वाटतं आज वेळ आली आहे की आपण ॲप्स आली पाहिजेत, आपण दिवाळी अंकांचं थोडंसं स्वरूप बदलून आपण ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आणण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं दिवाळी अंक हे साहित्य कला संस्कृती, कधी असं मला नेहमी वाटतं की संगीत कला आणि साहित्य ही आपली संस्कृती घडवतं. आयुष्यात जे निसर्ग देतं त्याला आपण प्रकृती म्हणतो. त्या प्रकृतीला जर वाईट नजरेने पाहिलं तर त्याची होते विकृती. पण साहित्य कला संगीताच्या नजरेतून आपण सकारात्मक दृष्ट्याने बघतो, ती होते संस्कृती. तर संस्कृतीचं जपन आपल्याला करायचं असेल तर मला वाटतं साहित्य कला संस्कृती ही जगली पाहिजे. आणि ती जगवायची असेल तर जी नवीन पिढी आहे त्यांना समजेल, त्यांना उमजेल, ते वापरतात, त्याच्यात आपण बदल आला पाहिजे. आणि ते होईल. म्हणजे आज आपण नाही केलं तरी अनेक, उद्या सांगतो मी तुम्हाला, दिवाळी अंकांचा ॲप येईल तुमच्या मोबाईल आणि तुम्हाला सिलेक्ट करता येईल कुठला तुम्हाला बघायचा. आणि ही दिवस काही फार दूर नाहीत माझ्या मते. तुमच्या आयपॅडवरून तुम्हाला दिवाळी अंक वाचता येईल आणि तो वाचला यायला हवा. जर तुम्हाला समाजातल्या सर्व स्तरांवर जायचं असेल तर मला वाटतं हा बदल आपण घडवून आणला पाहिजे. कारण काय आहे, संस्कृती जगली पाहिजे, कला जगली पाहिजे, साहित्य जगलं पाहिजे. आणि ही जी आपली पिढी जी आहे मला वाटतं त्या बंधनातून बाहेर पडली पाहिजे. आणि म्हणून हे जे सगळे लेख आहेत ज्याच्यामध्ये अनेक लोकांचं विजडम आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो अक्कल आहे, हे नुसतं ज्ञान नाही. आज काय झालं आहे, ज्ञान सगळ्यांना मिळतं, लोक ज्ञान मिळतं, शहाणपण मिळत नाही. हे जे शहाणपण ह्या दिवाळी अंकातून जातं ते जपण्याची आवश्यकता. आणि मला वाटतं आश्लेषा आणि केळकर आणि आनंदिता, मला वाटतं त्यांच्या पिढीमध्ये हे नक्कीच पुढे नेतील. आणि मला त्यांची कळकळीची विनंती आहे की ह्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. आजही बरीचशी पुस्तकं आपण किंडलवर वाचतो, मी तर बरंच किंडलवरच वाचतो जी काही माझी पुस्तकं असतील तर. आणि मला वाटतं ह्याचासुद्धा आपण एक विचार करून केला तर मला वाटतं ही आपली संस्कृती आपण जपतो. आणि म्हणून हे इतकं सुंदर जे आहे दिवाळी अंक, यातले जे सुंदर विचार आहेत, याच्यामधलं जे शहाणपण आहे ते दिगंतराला पोचतं, ठिकठिकाणी जाऊ. ते केवळ या मर्यादित पुस्तकांमध्ये राहता कामा नाही. आणि जोपर्यंत ते पोचत नाही तोपर्यंत आपल्याला त्या दिवाळी अंकांची, आपण जी म्हणतो ना चविष्ट दिवाळी अंकांची जी आपण नेहमी परंपरा आपण आनंदित आलो आहोत, मला वाटतं ती आपण चोखायला पाहिजे, त्याचा आपण स्वाद घेतला पाहिजे. आणि हा स्वाद मला वाटतं या आश्लेषा मला यावर्षी तर नक्की देईल, पुढच्या वर्षी कदाचित तो आयपॅडवर देईल. सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. माझे प्रिय मित्र डॉक्टर अविनाश सुपे, आपले महनीय विचार तर आपण मांडलेत, आपलं व्यक्तिमत्व. अविनाशचं पण असं आहे, डॉक्टर सुपेंचं असं आहे, दोघंही तेवढेच विद्वान आणि मुलगी त्यापेक्षा विद्वान.
त्यामुळे ते विद्वानांचं त्रिकुटच एका घरात आहे. आता हे सर्व असताना आपण काय देत असतो समाजाला? त्यांनी आता काय दिलं आपल्याला? आनंद दिला, त्याचं विचारधन दिलं. धनाच्या मागे आपण सगळेच लागतो, पण आता वेळ आली आहे विचारधनाच्या मागे लागायची. ते विचारधन माझ्या मित्रांनी आता आपल्याला दिलंय. या विचारधनामध्ये एक आनंद आहे आणि तो आनंद पसरवण्यासाठी, जनसेवा करण्यासाठी आनंदी फाउंडेशन नावाचं फाउंडेशन याच वर्षी निर्माण झालं. त्या फाउंडेशनमध्ये जे ट्रस्टी आहेत त्यांची मी नावं सांगतो, त्यांनी फक्त समोर येऊन नमस्कार करावा. त्या फाउंडेशनचा चीफ ट्रस्टी अर्थात अशोक तावडे समोर आहे, नमस्कार करतोय. हे फाउंडेशन ज्यांच्या खांद्यावर उभं राहून चालणार आहे ते आहेत आदित्य केळकर आणि त्यांची मुलगी आनंदिता केळकर. ही भविष्य आहे. पण प्रत्यक्षात ग्राउंडवर काम कोण करणार आहे? डॉक्टर अश्लेषा तावडे, ज्या आदिवासी पाड्यांमध्ये गेली 10 वर्ष काम करतायत. त्यांना ते वाढवावे लागतील पाडे. आणि या सगळ्याला बँकिंगचं सहाय्य कोण करेल? अदिती तावडे बँकर होत्या, ज्यांच्या पैशावर मी मजा मारली. यानंतर अश्लेषाला, आदित्यला, आनंदिताला सगळ्यांना आपल्या पदराखाली घेणाऱ्या डॉक्टर ॲडव्होकेट विनया केळकर, सगळे डॉक्टर असल्यामुळे डॉक्टर येतात, ॲडव्होकेट विनया केळकर. आणि लास्ट बट नॉट लिस्ट माझा मेवणा, माझ्या बायकोचा मोठा भाऊ डॉक्टर, परत डॉक्टर आला, ॲडव्होकेट रमेश सावंत. हे या फाउंडेशनचे ट्रस्टी आहेत. हे फाउंडेशन फॉर्म झालंय, ATG मिळालाय. आणि या फाउंडेशनचं अजून एक विश्वस्त म्हणजे विश्वासराव केळकर. विसरून गेलो असतो, पण मला आठवण करणारे खूप जण आहेत तिथे, त्यामुळे विसरू शकत नाही. विश्वास आहे माझा आठवण करणाऱ्यांवर, तर विश्वासराव केळकर. आणि या फाउंडेशनचं उद्घाटन आज वर्धापन दिन आजपासून चालू होणार आहे. 28 ऑक्टोबर असणार आहे. आणि मी डॉक्टर अविनाश सुपे, स्वाती सुपे, आनंदिता आणि आदित्य केळकर यांना त्याचं अनावरण करण्याचं विनंती करतो. आनंदिता फाउंडेशनचं अनावरण झालेलं आहे. डॉक्टर सुपे, डॉक्टर स्वाती सुपे, डॉक्टर अश्लेषा, आदित्य केळकर आणि आनंदिता केळकर. आनंदी फाउंडेशन हे भविष्य आहे आणि गोरगरिबांना वैद्यकीय आणि शिक्षण याच्यामध्ये मदत करण्यासाठी आनंदी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्याचं भविष्य आनंदिता आहे आणि वर्तमान अश्लेषा आहे. या दोघांना माझी विनंती आहे की आदित्य केळकरच्या खांद्यावर वजन ठेवून या फाउंडेशनचं आपण काम करावा, कारण तोच एक मजबूत खांदे असलेली व्यक्ती आहे. धन्यवाद. आता मी अश्लेषा तावडेंना विनंती करतो, सर्वांचे आभार मानण्याचं काम त्यांच्याकडे आहे. आम्ही 60 अप ग्रुप आहोत, त्यामुळे परत त्या पायऱ्या चढून वर बसण्याच्या ऐवजी इथेच बसतो. म्हणजे माझा स्वतःच्या अनुभवामधनं बोलतोय. तर मी मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे यांना विनंती करतो, आलेल्या सर्व मित्रमंडळी, पाहुणे मंडळी आणि लेखक मंडळी सर्वांचे आभार मानण्याचं गोड काम, आभाराचं काम गोड असतं. आपला कार्यक्रम अतिशय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अगदी सुबक आणि छोटासा कार्यक्रम. आणि जसं बाबा म्हणाले की गर्दी नाही पण दर्दी. आज दर्दी नाही, इथे माझे मी ज्यांना गुरुस्थानी मानते असे सर आणि मॅडम दोघंही इथे आहेत. पण संस्कृतमध्ये शिक्षकाच्या अर्थाचे अनेक शब्द आपल्याला सापडतात आणि प्रत्येक
शब्दाचा वेगवेगळा अर्थ आहे. म्हणजे तो अध्यापक असेल, उपाध्याय असेल, पंडित किंवा गुरु. आज इथे गुरु आहेत माझ्या समोर आणि त्यामुळे सर्वप्रथम मी इथे असलेल्या माझ्या गुरुस्थानी असलेल्या व्यक्तींचं, सुपे सर आणि मॅडम, तसंच सर्वदे मॅडम आणि सर यांचं सर्वप्रथम मी इथून नमस्कार करते. आभार मानण्याचं काम गोड असतं पण ते कठीण असतं. तसंच असं म्हणतात की काहींचे जे ऋण असतात ती तशीच राहू द्यावीत, ती कधीच त्याच्याबद्दल आभार व्यक्त करू नयेत. तर अशा काही व्यक्ती इथे आहेत की ज्यांच्या सतत ऋणात आम्ही राहावं असं वाटतं आणि ते ऋण नसून ते आशीर्वादच आहेत. अशाच व्यक्ती इथे आहेत. माझे मामा इथे आहेत, माझ्या सासरकडचं. नेहमी जेव्हा एखादी मुलगी पुढे जाते आणि काहीतरी करते तेव्हा ती दिसते, पण तिच्या मागे ज्या लोकांनी खूप कष्ट घेतलेले असतात ते हात तिच्या मागे असतात, ते दिसत नाहीत पण ते असतात, म्हणून ती समोर उभी असते. आणि मॅडम इथे आहेत. मॅडमना पण माहिती आहे की आज प्रज्ञा म्हणजे डॉक्टर प्रज्ञा सुपे आणि तसंच मॅडमचे जावई देखील, दोघंही अतिशय सुंदर कार्डिओलॉजिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट. मला वाटतं इट्स वन ऑफ द मोस्ट म्हणजे असं सेलिब्रिटी डॉक्टर कपल आहेत मुंबईमधले, निष्णात. आणि त्याच्या मागे मॅडम, सर, तसंच मला वाटतं अजूनही लोक असतील, पण त्यांचा एक खंबीर सपोर्ट आहे. मी देखील आज इथे आहे किंवा आज जे काही आहे, जसं आश्लेषा दिवाळी आहे त्याच्या मागे अनेक लोकांचा एक खंबीर सपोर्ट, खंबीर सहकार्य आणि सहभाग आहे. सगळेच या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, तर आज जे या ठिकाणी आज उपस्थित नाहीत त्यांच्यापासून सुरुवात करू. तर जे आज उपस्थित नाहीत पण मी त्यांचे आभार मानू इच्छिते. असे आपले जे आश्लेषा दिवाळी करता सतत योगदान देणारे आपले स्पॉन्सर्स, ऑफकोर्स वेगवेगळ्या पद्धतीने, काही जाहिराती असतात, काही प्रिंटिंग असतं, काही सूचना असतात. बाबांचे काही घनिष्ठ मित्र आहेत जे आज या ठिकाणी येऊ शकले नाहीत, त्यांचे सर्वप्रथम आभार. जे आज आपल्यासोबत आहेत, जसं सर आहेत, सरांचं जसं सरांनी सांगितलं की खुसखुशीत आणि खुमासदार अंक तयार होण्यासाठी एक संपादक तर पाहिजेच, पण कार्यकारी संपादक जो आहे तो तसा पाहिजे. तेव्हा तो अंक खुसखुशीत, खुमासदार आणि जो फराळ म्हणतो आपण दिवाळीचा, त्या फराळाची जी लज्जत येते ती त्या कार्यकारी संपादकाच्या कौशल्यातून येते असं वाटतं. सरांच्या बोलण्यामध्ये आपण वेगवेगळे पैलू आले. एक आलं मराठी आणि त्याच्यावर आपण लगेच म्हणजे इथे सोहळा म्हणजे अनावरण सोहळा होता किंवा एखादं चर्चासत्र होतं असं वाटावं, अशी चर्चा सुंदर झाली मराठीच्या बाबतीत. धन्यवाद सर, तुम्ही इथे आहात. आपले जे लेखक मंडळी जी इथे आलेली आहेत, सर दरवेळेस आपल्याकडून एक सुंदर लिखाण येतं. आपले खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी माझे मामा मंडळी आहेत, तसंच माझ्या सासरकडची मंडळी आहेत, स्क्वॉड लीडर आणि माझे दूरचे म्हणायला पाहिजे पण मामांजीच लागतात आणि मॅडम. प्रत्येक म्हणतात ना जोडप्याच्या मधून एकच असा एक मेसेज पुढे येतो, तो म्हणजे सुविद्य पत्नी सा विद्या या विमुक्त आहे. विद्या ती जी तुम्हाला मुक्त करते, बंधनातून मुक्त करते, तुमच्या विचारांना मुक्त करते. तुम्ही एका थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स ज्याला म्हणतो ते जी विद्या देते ती विद्या. तर अशा प्रकारची विद्या जिथून आपल्याला मिळते ती केवळ पुस्तकं नाहीत, तर ती तो आपला सहचर असू शकतो, सहचारिणी असू शकते, किंवा असा छोटासा कार्यक्रम,
एखादा छोटासा अंक आणि त्यात जसं सर म्हणाले की त्याच्यातली एखादी छोटीशी गोष्ट, पण चंद्रकांतमध्ये आपण अशीच गोष्ट एक्सपेक्ट करू शकतो सर की जिकडे 20 वर्षानंतर तुम्ही जाणार आणि तेव्हा तिथे आई सापडेल. तर नाही, आज पण चंद्रकांतची ती क्वालिटी आहे. आणि येस, आपण अशा प्रकारची जी छोटी छोटे कार्यक्रम आहेत त्यातून जे आपण घेतोय, तर सर्वप्रथम आपण ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी इथे माझ्या बाबांनी, म्हणजे जे संपादक आहेत, कार्यकारी संपादकांनंतर संपादकच येतात, तर त्यांचे देखील आभार की तुम्ही अशा प्रकारची संधी आणि सातत्याने, हे 13वं वर्ष आहे. 2012 साली मी मराठा पैठणीमध्ये पोस्टेड होते आणि त्या ठिकाणी आपला जो फराळ आहे तो पोहोचू शकायचा नाही. आभार याच्यासाठी की तो फराळ मला त्या ठिकाणी नाही पोहोचणार, पण तो फराळ नाही तर हा साहित्यिक फराळ तिथे पोहोचवण्याकरता बाबांनी तो अंक त्या साली सुरू केला. आणि त्यानंतर एक कोविडचं जे म्हणजे एकदम पीक होतं, तो 1 वर्ष ते सोडल्यास आपण सातत्याने तो अंक दिवाळीच्या ठीक आधी तयार असा हातात गरमागरम असा देत आहात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार. या ठिकाणी जसं सर म्हणाले की आता दिवाळी अंकाला जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं असेल, दिवाळी अंकच नाही तर मराठी साहित्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं असेल, तर त्याने एक स्थित्यंतर किंवा त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणू शकतो, आपण ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. त्या ट्रान्सफॉर्मेशन करता जे टेक्निकॅलिटीज रिक्वायर्ड आहेत, त्या टेक्निकॅलिटीज दरवेळेस आपल्याला इथे राजू कदम सर आहेत, जे छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे माझे बरेचसे व्हिडिओज बाबा सांगतात की हां हे बनवा हे बनवा, पण त्यांना कसं सौंदर्य दृष्टी किंवा टेक्निकल नॉलेज जे काय आहे ते त्यात घालून त्याला एक प्रेझेंटेबल आणि पोहोचवण्याचं काम. आज 1 नूर आदमी तो 10 नूर कपडा आहे. मी जर एक गोष्ट केली तर ती 10 ठिकाणी 100 लोकांपर्यंत आणि 1000 फोन्समध्ये पोहोचली तर तिला महत्त्व आहे, असं जग आहे. तर आज जर माझी कला किंवा माझी विद्या किंवा माझं पुस्तक किंवा माझी अगदी एक कविता मला जर पोहोचवायची असेल, तर सरांचा मेसेज मी खरंच मनावर, म्हणजे आम्ही घेतलेला आहे. आणि पुढच्या वर्षी सर आपल्याला त्याची ई आवृत्ती दरवर्षी आपण आता करतोच आहोत, परंतु त्याची जी ऑडिओ आवृत्ती आहे त्याच्याकरता देखील आपण पुढच्या वर्षीपासून सुरुवात करतच आहोत. आश्लेषा दिवाळी चे वाचक ओव्हरसीज म्हणजे भारताच्या बाहेर देखील आहेत. इनफॅक्ट भारताच्या बाहेरून आपल्याला दरवर्षी एक सुंदर असा लेख हस्ताक्षरात येतो. त्यांचं हस्ताक्षर देखील एवढं सुबक आहे की तो लेख जसाच्या तसा छापावा, एवढा सुंदर. आणि मग त्या छापलेल्या म्हणजे छापल्यानंतर अंकाची जेव्हा प्रत जाते तेव्हा एक आभाराचं पत्र देखील तेवढ्या सुबक हस्ताक्षरात येतं. म्हणजे ते पत्र फ्रेम करून ठेवलेलं आहे, एवढं सुंदर. तर असा ओव्हरसीज आपला, म्हणजे काय म्हणतात त्याला, ओव्हर द सीज असं म्हणलं तर आपला अंक जातो आहे. अशा लेखकांना जे आपल्या मातृभूमीच्या किंवा आपल्या मायबोलीच्या ओढीने लिहितात, बोलतात आणि प्रयत्न करतात, त्यांना देखील खूप खूप आभार. इथे दरवर्षी आपण गडकरी कट्ट्यासारखी सुंदर जागा, तलावपाळी सारखा, म्हणजे आता ठाणे सांस्कृतिक केंद्र झालंय सर, म्हणजे आता झालेलंच आहे. समोर ते तलाव, या बाजूला एकदम म्हणजे असं बहरलेलं नाट्यगृह, सुंदर जेवण. गडकरी कट्टा जो आहे त्यांचे खूप खूप मनापासून आभार. ही सगळी व्यवस्था, हे सुंदर स्टेज, वातावरण आणि दिवे, ह्यामुळे जो दिवाळीचा एक आपल्याला असा फ्लेवर येतोय, त्याच्याकरता खूप आभार. आणि सर्व छोट्या छोट्या गोष्टी सांभाळण्यासाठी आपले जे म्युझिक, तसंच आपले दोघंही वासू तसंच राजू भाई ह्यांचे देखील खूप आभार. माझ्याकडून अजून कोणाचे आभार जर मानायचे राहिले असतील, चूक भूल द्यावी घ्यावी. 3री घंटा आलेली आहे, आपण गडकरीमध्येच बसलो.
तिसऱ्या घंटेचं सगळ्यांना महत्त्व आहेच. तिसरी घंटा म्हणजे जेवायची वेळ आहे. त्यामुळे मी आता सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते. आज डॉक्टर्स इथे आहेत त्यामुळे मला म्हणजे काय म्हणतात त्याला, आणि आपलं आनंदी फाउंडेशनचं अनावरण देखील झालंय, आपलं उद्घाटन झालंय. त्यामुळे एक छोटंसं सुभाषित फक्त सांगते आणि आपण नंतर राष्ट्रगीत घेऊ. न तु अहम कामये राज्यम न दुःखम न अपुनर्भवम कामये दुःखतप्तानां प्राणिनां अर्तिनाशनम. अगदी सोपं आहे. आपण सगळेच इथे बसलेले आहात, जाणकार आहात, सगळ्यांना अर्थ सांगायची गरज नाही. आनंदी फाउंडेशन जे आहे त्याचं कॉज, त्याचं ध्येय हेल्थ आणि एज्युकेशन, स्वास्थ्य आणि शिक्षण हे दोनच आहेत. खरं तर हे दोनच एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा एका रथाचे दोन चाकं आहेत असं म्हटलं पाहिजे. आनंदिता आणि तिच्यासोबत तिचे अजून भाऊ बहीण छोटे छोटे इकडे बागडतायत. मला असं वाटतं की त्यांच्यासाठी कदाचित तिचं लक्ष नाहीये, त्या सगळ्यांचं लक्ष नाहीये, पण कुठेतरी त्यांच्या मनावर हा जो छोटासा संस्कार होतोय की इकडे दिवाळी अंकाचं अनावरण म्हणजे प्रकाशन झालं किंवा एखादं फाउंडेशन जर तिच्या नावाचं आहे किंवा छोटी तिची बहीण आहे ती बघतीये की माझ्या ताईच्या नावाचं एक काहीतरी आहे, हे छोटंसं जे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आहे त्यातून पुढे एक एक पाऊल करत काहीतरी मोठं आणि काहीतरी चांगलं घडेल ही आशा. मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते इथे आल्याबद्दल, इथे थांबल्याबद्दल आणि हा कार्यक्रम खूप सुंदर आणि रंगतदार केल्याबद्दल. धन्यवाद. जय हिंद.